मंडळी, ही जर भाजी तुम्ही संक्रांतीला बनवली तर घरचे अगदी कौतुकानेच खातील. तर करायचं काय आहे, इथं भाज्या पूर्ण मी दाखवलेल्या आहेत त्या घेतल्या. ह्यामध्ये एखादी कमी जास्त असेल तरी सुद्धा चालेल. शेंगदाणे भाजलेले आहे ते बारीक करून घ्यायचे. मुठभर कोथिंबीर, त्यामध्ये लसूण आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीक नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आणि हा मसाला वाटलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. ह्यामध्ये काश्मीरी पावडर 1 चमचा, धना पावडर, जिरा पावडर, चिमूटभर हळद घालायची आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा, 2 चमचे तीळ घालायचे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं. ज्या भाज्या आपण धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. मटकी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली तर सुद्धा चालेल. तर त्यानंतर गरम पाणी आहे ते मी इथं ओतलेलं आहे 2 ते 3 ग्लास. शेंगदाण्याचा कूट आहे तो वरतून टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची. जास्त मॅश करायचे नाही. थोडंसं यामध्ये दाताखाली शेंगदाणा वगैरे किंवा पावटा घेवडा हे जर आलं ना, छान अशी चव लागते. आणि ही बाजरीच्या भाकरी बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी एन्जॉय करायची. तुमच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमामुळे आपला लाडूचा बिझनेस आहे तो खूप छान चाललेला आहे. महाराष्ट्रातून तर खूपच ऑर्डर येत आहेत, तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा ऑर्डर आपण घेतल्या जातात. ड्रायफ्रूटच्या लाडूचे खूप फायदे आहेत. सांधे दुखत असतील, हाडं दुखत असतील तर हे तुम्ही नक्कीच म्हणजे ट्राय केले पाहिजेत. तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे लाडू मागवून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता. धन्यवाद.